अब खबर है चिमूर तहसील से, जहां वाहन गांव तथा भीमकुंड ग्राम पंचायत के चुनाव को लेकर आज एक पत्र परिषद ली गई और इस पत्र परिषद में क्या आरोप लगाए गए जानने के लिए नजर डालते इस खबर पर। चंद्रपुर जिले में अब ग्राम पंचायत के चुनाव होने जा रहे हैं। वहीं अनेक जगहों पर ग्राम पंचायत का मामला किसी न किसी कारण की वजह से चर्चा में बना है। और वहीं चिमूर तहसील के अंतर्गत आने वाले वाहन गांव तथा भीमकुंड ग्राम पंचायत के संदर्भ में आज मनसे तालुका अध्यक्ष प्रशांत कोल्ले के साथ भीमकुंड ग्राम पंचायत में जिन्होंने उम्मीदवारी दर्ज की है सपना दोहतरे ने आज एक पत्र परिषद ली। पत्र परिषद में आरोप किया गया है कि वाहन गाँव तथा भीमकुंड ग्राम पंचायत के उम्मीदवार इन्होंने अपने दस्तावेज में हेराफेरी की और उनकी उम्मीदवारी पर प्रशांत कोल्ले के साथ सपना दोहतरे ने आक्षेप किया, मगर किसी राजनीतिक दबाव के चलते उनके आक्षेप को नकारते हुए उनके खिलाफ जो उम्मीदवार खड़े हैं उनकी उम्मीदवारी को वैध किया गया। वहीं संबंध में चुनाव निर्णय अधिकारी के साथ तहसीलदार पर कार्रवाई करने की मांग की है। तो सुनिए इस संदर्भ में मनसे तालुका अध्यक्ष प्रशांत कोल्ले ने क्या कहा, स्वयं उन्हीं की जुबानी। ग्रामपंचायत वाहनगाव मधून उमेदवारी अर्ज दाखल केला आणि माझ्या अपोजिटमध्ये विरोधामध्ये ज्या उमेदवारांनी अर्ज दाखल केला त्या अर्जावरती मी आक्षेप नोंदवला आणि सदर अर्जावर मला निर्णय न मिळाल्यामुळे त्या निर्णयाची वाट बघत मी सायंकाळपर्यंत रात्रोला 9:30च्या दरम्यान आम्ही प्रतीक्षा केली, परंतु आम्हाला या तहसीलचे तहसीलदार साहेब यांच्याकडून सुद्धा निर्णय मिळालेला नाही। त्यानंतर यांच्याकडून निर्णयाची अपेक्षा नसल्याने, कारण एका राजकीय पक्षाचा दबावाखाली हे सर्वत्र होत असल्याने आणि ते आमच्या लक्षात आल्यामुळे आम्ही सदर अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्याकरिता त्यांना सदर अर्जाची प्रत सत्यप्रतीत करून मागण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी आम्हाला त्याही दिवशी दिलेली ती माहिती दिली नाही। आम्हाला ते दुसऱ्या दिवशी देतो म्हणून सांगितले आणि ज्या क्षणी आम्ही दुसऱ्या दिवशी गेलो त्यावेळेस आमच्याला असं निदर्शनास आलं की सदर उमेदवारी अर्जामध्ये कागदपत्रामध्ये दस्तऐवजात त्याच्यात हेराफेरी केल्याचे आमच्या निदर्शनास आले आणि त्या अनुषंगाने या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने निर्णय देण्यास विलंब केला आणि विलंब करून चुकीचा अर्ज जो अवैध व्हायला पाहिजे होता त्याला चुकीचे दस्तावेज जोडून तो वैध केला। एका राजकीय पक्षाच्या दबावानुसार हे कारस्थान करण्यात आलं, त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यावरती निलंबनाची कारवाई झाली पाहिजे अशी आमची या पत्रकार परिषदेमध्ये मागणी आहे, अन्यथा मनसे स्टाईलला आम्ही आंदोलन करू। वहीं दूसरी ओर भीमकुंड ग्राम पंचायत के संदर्भ में भी कुछ इसी प्रकार का मामला सामने आया है। वहीं भीमकुंड ग्राम पंचायत के संदर्भ में भी सपना दोहतरे ने आरोप किया कि उन्होंने जिस उम्मीदवार पर आक्षेप किया उसे भी राजनीतिक दबाव के चलते वैध करार दिया गया। तो सुनिए इस संदर्भ में सपना वाल्मीकि दोहतरे ने पत्र परिषद में क्या बातचीत की, स्वयं उन्हीं की जुबानी। वाल्मीकि दोहतरे ग्रामपंचायत भीमकुंड येथील प्रभाग क्रमांक 2 मधून सादर केलेल्या उमेदवारी अर्जावर आक्षेप नोंदवला आहे। निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कोणताही निर्णय दिला नाही। माझे आक्षेप अर्जावर दिनांक 4/1/2021 ला निर्णय देऊ असे सांगितले। त्यानंतर पुढील कारवाईंना सदर उमेदवाराच्या अर्जाची छायांकित प्रती मागितल्या असता त्या सदर अर्ज वैध ठरविला दिसून आले मला। त्यामुळे हे सर्व कारस्थान एका विशिष्ट राजकीय पक्षाच्या दबावाखाली झाल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे चौकशी करून निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यावर निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी। वहीं इनके आरोपों का खंडन करते हुए चुनाव निर्णय अधिकारी योगेश वासनिक ने अपनी प्रतिक्रिया व्यक्त करते हुए कहा कि जिन उम्मीदवारों के संबंध में आक्षेप लिया गया है वह बेबुनियाद है तथा उनकी उम्मीदवारी वैध है। तो सुने इस संदर्भ में चुनाव निर्णय अधिकारी ने उन पर लगाए गए आरोपों का खंडन किस प्रकार किया, स्वयं 31 डिसेंबरला सर्व 5 ग्रामपंचायतीच्या उमेदवारी अर्जाची छाननी सुरू होती। दरम्यानच्या काळात वाहनगाव येथील प्रशांत कोल्हे व वैभव थोपटे यांची अर्ज छाननी झाली। यामध्ये दोन्ही उमेदवारांचे अर्ज वैध ठरवण्यात आले। मात्र प्रशांत कोल्हे व भीमकुंड येथील उमेदवार सपना दोहतरे यांनी वैभव थोटे व करिश्मा मांडवकर या उमेदवारावर त्यांच्याकडे शौचालय नसल्याबाबतचा आक्षेप अर्ज सादर केला। त्या ग्रामपंचायतीच्या छाननी दरम्यान कोल्हे मला पुन्हा येऊन त्यांच्या आक्षेप अर्जावर त्वरित निर्णय देण्यासाठी खूप जास्त दबाव आणू लागले। यामुळे मी अत्यंत गोंधळात पडलो आणि पुन्हा दोन्ही अर्जाची तपासणी केली। तपासणी दरम्यान दोन्ही अर्ज स्वयंघोषणापत्राच्या आधारावर वैध ठरवण्यात आले। यासाठी मी आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चासुद्धा केली। तसेच सपना दोहतरे यांनी त्यांच्या आक्षेप अर्जासोबत जोडलेला जो ग्रामपंचायतीचा सचिवाचा जो प्रमाणपत्र आहे त्याची पाहणी केली असता सचिवाच्या प्रमाणपत्रावर जावा क्रमांक नव्हते व सदर प्रमाणपत्रे सचिवानेच दिले हे इतक्या कमी वेळात ठरवणे शक्य नव्हते। त्यामुळे प्रशांत कोल्हे व स्वप्ना दोहतरे यांनी केलेले आरोप हे
पूर्णपणे निराधार आहे. वहीं दूसरी ओर इस संदर्भ में जब तहसीलदार से बातचीत की गई तो तहसीलदार ने कहा कि चुनाव निर्णय अधिकारी ने जो निर्णय लिया है वो सही है तथा शिकायतकर्ताओं को अगर उनके निर्णय मान्य नहीं है तो न्यायालय का दरवाजा खटखटा सकते हैं. तो सुनिए इस संदर्भ में तहसीलदार ने क्या प्रतिक्रिया व्यक्त की. औजा वाहनगाव आणि भिवखंड या ग्रामपंचायतीच्या ज्या तक्रारी संबंधात जे विनंती अर्ज संबंधित व्यक्तीने माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे सादर केलेला आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे की त्यांनी जो आक्षेप घेतला होता त्या आक्षेप अर्जावर निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जो निर्णय दिला त्यासंबंधी त्यांचा आक्षेप आहे. तर त्या संबंधात माझी भूमिका अशी आहे की महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम व माननीय राज्य निवडणूक आयोग यांनी दिलेल्या अधिकारान्वये मी तहसीलदार या नात्याने व तालुका निवडणूक अधिकारी या नात्याने जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत एकूण 20 निवडणूक निर्णय अधिकारी यांची नेमणूक केलेली आहे. आणि त्या अंतर्गत दिनांक 31 डिसेंबर 2020 रोजी छाननीच्या दिवशी ज्या निवडणूक निर्णय अधिकारीकडे जो अर्ज आलेला आहे आक्षेप अर्ज त्याच्यावर पूर्णपणे म्हणजे निर्णय देणे ही त्यांचा निर्णय आहे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा. त्यामध्ये कुठेही हस्तक्षेप करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. तहसीलदार या नात्याने फक्त त्यांची नियुक्ती आमच्यामार्फत होत असते परंतु त्यांनी दिलेल्या निर्णयामध्ये कोणताही असा राजकीय पक्षाला बळी पडून असा कोणताही हस्तक्षेप आम्ही करत नसतो आणि आम्ही केलेला नाही आहे. जर संबंधित व्यक्तींना याबाबत काही तक्रार असेल तर त्यांनी त्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या निर्णयाविरुद्ध त्यांनी सक्षम न्यायालयामध्ये दाद मागणे उचित रहेगा. अब देखना ये है कि ये जो आरोप प्रत्यारोप का दौर चल रहा है यह मामला किस ओर जाता है इसकी ओर सभी की निगाहें लगी हुई है. CTV की हमारे विशेष प्रतिनिधि बालू साहब की रिपोर्ट.